नमस्कार. मराठी ज्ञानगंगा या आपल्या आध्यात्मिक प्रवासात मी आपले सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपण एका अशा गहन विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या आत्म्याला शांती देईल आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची अनुभूती देईल. जर तुम्हाला जीवनातील खऱ्या अर्थाचा शोध घ्यायचा असेल, मनाला शांती मिळवायची असेल आणि परमेश्वराशी असलेले तुमचे नाते अधिक दृढ करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून भक्तीचा आणि वैराग्याचा एक अद्भुत संगम साधला आहे. आणि त्यांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नाही तर त्या अनुभवाचे बोल आहेत, आत्मज्ञानाचे मार्गदर्शक आहेत. आणि आज आपण तुकाराम महाराजांच्या असा एका हृदयस्पर्शी अभंगाचे सखोल विश्लेषण करणार आहोत, जो आपल्याला मीपणा सोडून तूपणा स्वीकारायला शिकवतो, म्हणजे परमेश्वराशी एकरूप व्हायला शिकवतो. हा अभंग म्हणजे कोण तू कोण कशाचं वेगळंपण, नाम एकाची ओळख, विठ्ठल विठ्ठल स्वाभाविक, देह माझा तुझा, जीव तुझा माझा, तुझ्या चरणाशी मी हरपले माझेपण, तुका म्हणे आता नसे काही उरता, मी एक तू, उरला फक्त विठोबा तू. किती सुंदर आणि शब्द अर्थपूर्ण वाटतात. आता आपण यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया आणि तो आपल्या जीवनाशी कसा संबंधित आहे ते बघूया. या पहिल्या ओळीत तुकाराम महाराज स्वतःला आणि परमेश्वराला उद्देशून प्रश्न विचारत आहेत. कोण तू कोण म्हणजे कोण तू कोण आहेस आणि मी कोण आहे. पण लगेच ते म्हणतात कशाचं वेगळंपण. याचा अर्थ आपण स्वतःला परमेश्वरापासून वेगळं का मानतो. ही ओळ आपल्याला दैत्वाचा संदेश देते, जिथे आणि शिव एकच आहेत. आपल्या मनात असलेली भेदभावाची भावना, मी वेगळा आणि देव वेगळा ही कल्पना सोडून देण्याचे आव्हान ते करतात. जेव्हा आपण वेगळेपण सोडून देतो तेव्हा आपली ओळख काय उरते, ती म्हणजे विठ्ठल विठ्ठल हे नाम. विठ्ठल हे केवळ नाव नाही तर ते एक परब्रह्माचे प्रतीक आहे, स्वाभाविक आहे, ते नैसर्गिक आपला अस्तित्वाचा भाग आहे. या ओळीतून नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित होते. नामस्मरणामुळे आपले मन शुद्ध होते आणि परमेश्वराशी अधिक जोडले जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देह माझा नसून तुझा आहे आणि माझाही जीव तुझाच आहे. याचा अर्थ असा की हे शरीर आणि हा प्राण दोन्ही परमेश्वराचीच देणगी आहे. आपण या देहाचे मालक नसून केवळ पालक आहोत. जेव्हा ही भावना मनात रुजते तेव्हा मीपणाचा अहंकार गळून पडतो. आपण स्वतःला कर्ता मानणे सोडून देतो आणि सर्व काही परमेश्वराच्या इच्छेने घडते. ही भावना दृढ होते. हरपले माझेपण म्हणजे मीपणा पूर्णपणे विसरून जाणे, अहंकाराचा त्याग करणे. जेव्हा भक्त परमेश्वराच्या चरणाशी पूर्णपणे शरणागत होतो तेव्हा त्याचे स्वतःचे अस्तित्व, त्याचे विचार, त्याची इच्छाशक्ती सर्व काही परमेश्वरामध्ये विलीन होते. हीच खरी आत्मसमर्पणाची अवस्था आहे, जिथे भक्ताला स्वतःचे असे काही उरत नाही. तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवातून सांगतात की जेव्हा मीपणा हरपतो तेव्हा काही उरत नाही. याचा अर्थ भौतिक गोष्टींची आसक्ती, वासना, मोह आणि अहंकार या सर्व गोष्टी नष्ट होतात. हे काही न उरणे म्हणजे शून्य अवस्थाही नाही तर ती परिपूर्णतेची अवस्था आहे, जिथे परमेश्वराशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाही. ही अवस्था म्हणजे मोक्षप्राप्तीची पहिली पायरी. ही अभंगाची अंतिम आणि सर्व शक्तिशाली ओळ. जेव्हा मीपणा पूर्णपणे नाहीसे होतो तेव्हाच फक्त मी एक मी आणि तू एक तू ही भावना उरते. पण लगेच तुकाराम महाराज स्पष्ट करतात, उरला फक्त विठोबा तू. याचा अर्थ मी आणि तू हे दोन भिन्न घटक नसून तू म्हणजे परमेश्वराच सर्वव्यापी आहे. मी हे अस्तित्व, तू म्हणजे विलीन झाले. एक अद्वैत्वाची अंतिम अनुभूती, जेथे भक्त आणि भगवान यांच्यातील द्वैत्व संपून केवळ एकच उरते. या अभंगातून आपल्याला शिकायला मिळते, आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे मूळ अहंकारच असते. मीपणा सोडलेला आपले मन हलके होते आणि आपण अधिक आनंदित राहू. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या इच्छेनुसार जगणे हे आपल्याला चिंतामुक्त करते. केवळ परमेश्वराशी नाही तर आपल्याला सोबतच्या प्रत्येक जीवनात आणि प्रत्येक वस्तूत परमेश्वर
पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळते. यामुळे प्रेम, करुणा आणि सहिष्णुता वाढते. विठ्ठल नामाचे स्मरण आपल्याला सतत परमेश्वराच्या सानिध्यात ठेवते आणि आपल्याला मन शुद्ध करते. हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनाचा खरा आनंद, खरा अर्थ बाह्य जगात नाही तर आपल्या आतमध्ये आहे. परमेश्वराशी असलेल्या आपल्याला एकरूपतेमध्ये जेव्हा आपल्याला आपण सत्य स्वीकारतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. मला आशा आहे की संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास हे उपयुक्त ठरेल. जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि मराठी ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे एक लाईक आणि शेअर आम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन आध्यात्मिक विषयांवर चर्चा करूया. तोपर्यंत आपले मन शांत ठेवा, नामस्मरण करत राहा, परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.